आपले पुढचे मान्यवर आहे डॉक्टर विलास सपकाळ सर. डॉक्टर विलास सपकाळ हे MGM युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगरचे व्हाईस चान्सलर आहेत. IIT मुंबई येथून केमिकल टेक्नॉलॉजी अभियांत्रिकीमधून डॉक्टरेट मिळवलेली आहे. अतिशय स्कॉलर म्हणून महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील अकॅडमिक, प्रशासन व संशोधन क्षेत्रात गेली 37 वर्ष त्यांचा दबदबा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, संत गाडगेबाबा विद्यापीठामधून त्यांनी कुलगुरू म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. तसेच नॅक ॲक्रेडिएशन समितीचे चेअरमॅन व राष्ट्रीय नॅक व UGCच्या संयुक्त समितीवर तज्ज्ञ म्हणून आणि जागतिक बँकेने विद्यापीठांसाठी घेतलेल्या कार्यक्रमाचे मेंटॉर म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. शिक्षण क्षेत्रातील बहुआयामी अशा डॉक्टर विलास सपकाळ यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. धन्यवाद ठोंबरे सर. TV9 मराठीने शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी घेतलेला संकल्प म्हणजे शेतीतून समृद्धीकडे या कॉन्क्लेव्हवर आपलं मनोगत व्यक्त करण्याची मी डॉक्टर विलास सपकाळ यांना विनंती करते. नमस्कार. सर्वप्रथम TV9 मराठीच्या महाराष्ट्राचा महासंकल्प ॲग्रिकल्चर कॉन्क्लेव्ह या ठिकाणी शेतीतून समृद्धीकडे या विषयावर हे कॉन्क्लेव्ह ऑर्गनाईज केलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचं TV9 मराठीचं खूप खूप अभिनंदन करतो आणि मला या ठिकाणी संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. समृद्धीचा मार्ग हा शिक्षणातनं आणि संशोधनातूनच सुरुवात होतो. आपल्याला कल्पना आहे की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण याचं कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे शिक्षण हे अगदी 3 वर्षाच्या विद्यार्थ्यांपासून सुरू झालेलं आहे. त्यामध्ये स्किल एज्युकेशनवर खूप भर दिला गेलेला आहे, व्होकेशनल एज्युकेशनवर, टेक्निकल एज्युकेशनवर. आणि आपल्याला माहिती आहे की 10+2 इज नाव रिप्लेस बाय 5+3+3+4 इन स्कूल एज्युकेशन अँड ऑल अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आर नाव 4 years प्रोग्राम. या इंटिग्रेटेड माध्यमातनं एक महत्त्वाचं आहे की उद्योग क्षेत्र तर शिक्षण क्षेत्राला अगदी जोडण्यात आलेलंच आहे, पण शेती क्षेत्रसुद्धा जोडण्यात आलेलं आहे. एज्युकेशनमध्ये एक महत्त्वाचा भाग झालेला आहे इमर्शन प्रोग्राम. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतो आहे त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप आणि त्या क्षेत्रामध्ये जाऊन तिथे शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे. त्याला इमर्शन प्रोग्राम असं म्हणतात. आणि आत्ताच जे मी ऐकत होतो प्रश्न की तरुण मंडळी शेतीकडे काय अट्रॅक्ट होत नाही. माझं बॅकग्राऊंड केमिकल इंजिनिअरिंग आहे आणि जेव्हा आम्ही विचार करतो की रिन्युएबल फीडस्टॉक म्हणजे आज जर इथेनॉल सरांनी सांगितलं, आजच्याच न्यूजपेपरमध्ये आहे 85% फ्लेक्स फ्युएल इथेनॉल बनवण्यात येणार आहे आणि त्यासाठी लागणारं इंजिन करेक्शन, डिझाईन हे कुठून होईल? मेकॅनिकल इंजिनिअरिंगपासून होणार. फ्युएल कसं मॅन्युफॅक्चरिंग होणार? कंप्लीट केमिकल प्रोसेस असणार आहे. पण त्याचा जो फीडस्टॉक आहे तो फीडस्टॉक शुगर बेअरिंग मटेरियलपासून आहे. मग मेज असेल, ज्या ठिकाणी जास्तीत जास्त रिसोर्सेस ओरिएंटेड असेल त्या ठिकाणाहून शुगर इज गेटिंग कन्वर्टेड इन टू इथेनॉल बाय फर्मेंटेशन प्रोसेस. तर आता इट्स अ बिगेस्ट इंडस्ट्री प्रोव्हाइडिंग द रिन्युएबल रिसोर्सेस. शेतीमध्ये दरवर्षी जो काही फीडस्टॉक तयार होईल त्याच्यापासून बायोलॉजिकल प्रोसेसने मॅन्युफॅक्चरिंग होईल आणि जे प्रॉडक्ट होईल ते सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपल्याला सस्टेनेबल म्हणजे इको फ्रेंडली. आता आपल्याला विचार करण्याची अशी आवश्यकता आहे की यू कॅनॉट थिंक इन सायलो. म्हणजे एकाच विषयाचा आपल्याला अभ्यास करून गरज नाही, करता येणार नाही. सिस्टीम थिंकिंग ज्याला म्हणता येईल, ज्याला जसं डिझाईन थिंकिंग असतं तसं सिस्टीम थिंकिंगच्या माध्यमातून या शेतीला जबरदस्त एक पोटेन्शियल असलेलं फील्ड आहे. तरुणांनी जर शिकत असताना जर शेतीमध्ये काम केलं आणि त्यापासून नवीन नवीन प्रॉडक्ट्स तयार केले. आज जर इनोव्हेशन अँड स्टार्टअप बघितलं, जरी यावर्षीचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी जो वार्षिक अहवाल सादर करण्यात येतो त्यामध्ये शेतीला
डीप आलेला आहे. 4.5% त्याचं ग्रोथ होती ॲज कम्पेअर टू इंडस्ट्री ऑर सर्व्हिस सेक्टर. आज आपल्याला कल्पना आहे की एज्युकेशन क्षेत्रामध्ये 24 कोटी विद्यार्थी शालेय शिक्षणामध्ये आणि 4 कोटी विद्यार्थी हायर एज्युकेशनमध्ये. इमॅजिन करा की आपला जो यूथ आहे तो यूथ हा एक मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्याकडे पाहतोय. आज आपण जर बघितलं की इकोसिस्टीम आपली स्टार्टअप इनोव्हेशन आणि इन्क्युबेशनच्या माध्यमातून जगाच्या लेवलला खूप मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट करतोय. जे आपण इथेनॉल विचार केलं, फ्लेक्सिफ्युएल वापरण्याचे 85% ब्राझील वापरत आहे. मग आपण कुठे आहे तर वेगाने पण आपण त्यामध्ये काम करत आहे. आणि म्हणून शेतीमध्ये म्हणजे शेतकऱ्यांचं नॉलेज मिळण्यासाठी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणजे शेतकरी आता विद्यापीठांमध्ये येऊन शेती कशी करायची किंवा शेतीचा उपयुक्तता काय आहे किंवा टेक्नॉलॉजीज काय ट्रेडिशनल, हे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसच्या माध्यमातून एज्युकेशन संस्थेला जोडला गेला आहे. ट्रॅडिशनल नॉलेज, ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी आणि त्याच माध्यमातून इंटिग्रेशन ऑफ ॲग्रिकल्चर. प्रोसेसिंग इज द बिगेस्ट इंडस्ट्री इन द वर्ल्ड ॲज यू नो. मग त्यापासून जे फीडस्टॉक आहे त्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग असेल, डेअरी असेल, यू नेम इट. आज जर आपण फूड इंडस्ट्री बघितली तर लास्ट फ्यू इयर्स इट इज ग्रोईंग ॲट अ व्हेरी फिनॉमिनल रेट. आणि जे पॉप्युलेशन वाढतं आहे त्याच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर म्हणजे फूड, एनर्जी अँड वॉटर याचं 72% ग्रोथ आहे. आणि म्हणून जर बिकॉज ऑफ द चेंजिंग इन द लाईफस्टाईल यू नीड अ डिफरंट टाईप्स ऑफ फूड प्रोसेसिंग चेन ॲज वेल. आणि म्हणून शेती हा आता एक प्रश्न न राहिलेला असून तो बेसिकली इट्स अ बिगेस्ट अपॉर्च्युनिटी ग्लोबली. आपल्याला कल्पना असेल जर त्याच्यामध्ये प्रोडक्शन वाढवायचं असेल तर त्याच्यातलं कार्बन कंटेंट जे इस्रायलमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये 1.5% असू शकेल, त्याचं पर एकरी उत्पादन खूप जास्त आहे. परंतु आपल्याकडे कमी असल्यामुळे ज्याला रिसायकलिंग ऑफ द बायोमास म्हणता येईल, म्हणजे टू मेक द ॲग्रिकल्चर लँड व्हेरी एनरिच, इट्स कॉल्ड द सायकल. आणि त्याच्यामध्ये बायो कार्बन कंटेंट हॅज टू बी इम्प्रूव्ड. आणि म्हणून आज या ठिकाणी विद्यार्थी आहे, संशोधक आहे, शिक्षक आहे, शेतकरी आहे, इंडस्ट्रीज आहे. वी हॅव टू थिंक ॲज अ सिस्टम, होल सिस्टम. सो इट इज कॉल्ड सिस्टम थिंकिंग टू इंटिग्रेट नॉलेज अक्रॉस द डिसिप्लिन. आणि त्या माध्यमातून आपण खरोखर शेतीच्या माध्यमातून व्हॅल्यू ॲडिशन करून त्याला समृद्धीकडे नेऊ शकतो. आणि व्हॅल्यू ॲडिशन करण्याकरता आपल्याला एज्युकेशन, ट्रेनिंग आणि रिसर्च ॲज वेल ॲज कोलॅबरेशन याची आवश्यकता आहे. मला वाटतं या ठिकाणी जे काही आपण विचार करू त्याचं जर एक डॉक्युमेंट बनवलं त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक प्रोग्रेस रिपोर्ट तयार करता येईल की जे खरोखर TV9 मराठी जे अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत त्यांचं समाजामध्ये आणि या पर्टिक्युलर या क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान साबित होईल. मला या ठिकाणी बोलवलं आणि आदर तिथे केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.